morning students. In previous video we learned about the introduction to microbiology, in which we start the what is microbiology. Microbiology is a branch of science which deals with the study of microorganisms. Then we start the types of microbiology. Two main types: basic microbiology and applied microbiology. Basic microbiology, in which we study about the what is microbes, how many types of microbes, shape, size and their uses. Okay. Then also applied microbiology is a second type of microbiology in which we learn about the applications of the microorganisms, in which main point is a industrial microbiology. It is a part of applied microbiology, in which we study about the microorganisms are used for the production, and these products are sell in a market and give a money. It is the main theme of the industrial microbiology. जनरली इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये फक्त आपण त्या मायक्रोबचा यूज करून त्याचे एन्झाइम्स, प्रोटीन्स वगैरे जे काही आपण स्टडी करतो अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये, त्याचा यूज करून आपण त्याच्यापासून प्रोडक्ट्स फॉर्मेशन करतो, ते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये सेल करतो, त्याच्यापासून जो येणारा मनी आहे, इकॉनॉमिक, कमर्शियल. आपण आधीच म्हटलं की इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी ही कमर्शियल यूजसाठी केली जाते. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो, पण याच्यामध्ये आपण दोन फॅक्टर्स बघितले. एक जे की आपण प्रोडक्ट्स बनवून कोणते कोणते प्रोडक्ट्समध्ये आपण त्याचा यूज करतो आहे आणि ते प्रोडक्ट्स कसे बनवले जातात. त्याच्यानंतर सेकंड जो आहे, फर्स्टमध्ये आपण फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू बघितला. सेकंडमध्ये आपण काय बघणार आहोत, तर सेकंड जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये आपण हे बघतो की मायक्रोब्सचा यूज करून आपण पोल्युशन कंट्रोल, त्याचबरोबर सिवेज मॅनेजमेंट कसे करू शकतो, याच्यासाठी जे काही मेथड्स आहेत ते पण आपण मायक्रोब्सचा यूज करून बघणार आहोत. तर सर्वात पहिला जो आपण स्टार्ट केला होता जो होता प्रोडक्ट्स फॉर्मेशन, ज्यामध्ये आपण प्रोडक्ट्समध्ये पहिला जो बघितला डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट जनरली मिल्कचा यूज करून जे काही प्रोडक्ट्स आपण बनवतो त्याला डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो, ज्याच्यामध्ये मेनली मिल्क यूज होतो. पण याच्यामध्ये आपण वेगवेगळे मायक्रोब्स यूज करतो. जनरली लॅक्टोबॅसिलाई हा मायक्रोब्स ऑलरेडी मिल्कमध्ये असतो. याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू बेसिक प्रोसेसचा यूज करून जे काही वेगवेगळे आपण बनवणार आहोत, जसे की योगर्ट, चीज वगैरे असे प्रोडक्ट्स आपण डेअरी प्रोडक्ट्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये योगर्टची आपण मेथड बघितली होती, ज्याच्यामध्ये योगर्टमध्ये काय केलं जातं, सर्वात पहिल्यांदा मिल्क हे पॉश्चराईज केलं जातं, म्हणजे बॉईल केलं जातं, ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण किल करून टाकतो, जे की पॉश्चरायझेशन मेथड. ज्याच्यामध्ये बॉईल करतो, त्याच्यानंतर त्याला कूल करतो वॉर्म टेम्परेचरला. त्याच्यानंतर दोन बॅक्टेरिया आपण 1:1 रेशोमध्ये ॲड करतो, जे की पहिला आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि सेकंड आहे लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की. हे दोन 1:1 रेशोमध्ये आपण ॲड करतो. त्याच्यामध्ये जे काही सोरनेस्ट ॲसिडिटी फॉर्म होते आणि त्याच्यापासून आपण योगर्ट फॉर्म करतो. तर याच्यामध्ये मेन जो काय आहे, तर आपण योगर्ट फॉर्मेशनची मेथड बघितली, यामुळेच योगर्ट हा प्रोबायोटिक्स म्हणून यूज केला जातो. त्याच्यानंतर आपण बटर पाहिला. बटरमध्ये जनरली दोनच आहेत, एक कल्चर्ड आणि दुसरा क्रीम मेथड थ्रू. जनरली कल्चर मेथडमध्येच जास्त प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे यूज केले जातात. तर याच्यानंतर आपण जो काही थर्ड प्रोडक्ट आहे तो आहे चीज. याच्यामध्ये आपण जो काही थर्ड प्रोडक्ट बघणार आहोत तो आहे चीज. जनरली चीजसुद्धा एक डेअरी प्रोडक्टच आहे, ज्याच्यामध्ये आपण मिल्कचा यूज करून चीज फॉर्मेशन करतो. आपण वेगवेगळ्या टेस्ट फ्लेवर्समध्ये चीज बघितलेले आहेत. जनरली चीज हे कुठे फॉर्म केले जाते, इंडस्ट्रीमध्ये फॉर्म केली जाते. चीज हा प्रोडक्ट जो आहे मिल्कपासून बनवला जातो. जनरली याच्यामध्ये जे काही मिल्क यूज केलं जातं ते वर्ल्ड वाईडमध्ये जे काही काऊ मिल्क भेटतं ते सगळ्या काऊ मिल्कपासून जनरली चीज फॉर्मेशन केलं जातं. आणि ज्यावेळेस जे काही काऊ मिल्क आहे ते अगोदर कुठं येतं, इंडस्ट्रीमध्ये. ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये मिल्क कलेक्ट केलं जातं त्याच्यानंतर त्याच्यावरती काही टेस्ट होतात. कोणत्या कोणत्या टेस्ट होतात, एक केमिकल टेस्ट होते आणि त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम टेस्ट होते.
आता जनरली केमिकल्स टेस्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम टेस्ट म्हणजे काय, तर मिल्क कलेक्ट झाल्याच्या नंतर इंडस्ट्रीमध्ये आपण मिल्क आणलं, त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझमची आणि केमिकलची टेस्ट केली जाते. म्हणजेच काय, तर सर्वात पहिल्यांदा केमिकल टेस्ट. केमिकल टेस्ट म्हणजेच मिल्कमध्ये किती फॅट्स आहेत, किती प्रोटीन्स आहेत, याची जी काही टेस्ट असते त्याला आपण काय म्हणतो, केमिकल टेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम टेस्ट म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये कोणते हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहेत. त्याच्यानंतर आपण जे काही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत चीज प्रोडक्शनसाठी. ओके, चीज प्रोडक्शनसाठी आपण जनरली इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीमध्ये काय बघतोय, तर प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी आपण कशाचा यूज करतोय, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या एन्झाईम्सचा, प्रोटीन्सचा आपण यूज करतो. तर चीज फॉर्मेशनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची टेस्ट ऑलरेडी होते. याचा अर्थ काय, तर याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, जे मिल्क आपण कलेक्ट केलेलं इंडस्ट्रीमध्ये कलेक्ट करून आणलेलं मिल्क आहे, त्याच्यामध्ये हार्मफुल मायक्रोब्स नसायला पाहिजेत. कारण की जे काही बॅक्टेरिया आपण ॲड करणार आहोत त्याच्यावरती त्याचा इन्फेक्शन होऊ नये. हार्मफुल बॅक्टेरिया असतील तर त्याला काढून टाकण्यासाठीची टेस्ट आपल्याला माहीत पाहिजे. याच्यासाठी किती युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि किती हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत याची काय केली जाते, अगोदर टेस्ट केली जाते. ओके, तर आता काय झालं आहे, मिल्क इंडस्ट्रीमध्ये आलेलं आहे आणि त्याची टेस्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय ऑब्झर्व करून घेतलं की कोणते कोणते केमिकल्स आहेत आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हार्मफुल युजफुल कोणते आहेत याची टेस्ट झालेली आहे. याच्यानंतर काय केलं जातं, तर तो जो मिल्क आहे त्या मिल्कमध्ये 3 बॅक्टेरिया ॲड केले जातात. आता 3 बॅक्टेरिया ॲड कशा केल्या जातात, जनरली चीज प्रोडक्शन होत असताना 2 स्टेपमध्ये होते. एक, चीजपासून योगर्ट बनवला जातो आणि योगर्टपासून पुन्हा चीजची प्रोसेस होते. तर हा जो मिल्क आहे ज्याच्यामध्ये आपण केमिकल टेस्ट घेतली आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची टेस्ट घेतली. आता तो जो मिल्क आहे तो मिल्क आपण कशासाठी यूज करतोय, चीज प्रोडक्शनसाठी यूज करतोय. तर चीज प्रोडक्शनसाठी यूज करत असताना त्याच्यामध्ये आपण 3 मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲड करतो. सर्वात पहिल्यांदा लॅक्टोबॅसिलस, लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस, लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रीमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. ओके, आता इथं काय झालेलं आहे, सर्वात पहिल्यांदा आपण मिल्क इंडस्ट्रीमध्ये आणलेलं आहे, त्याच्यावरती टेस्ट केलेली आहे, केमिकल टेस्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम टेस्ट झालेली आहे. याच्यानंतर हा जो मिल्क आहे या मिल्कमध्ये आपण काय ॲड करतोय, 3 बॅक्टेरिया ॲड करतो. एक, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रीमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. जनरली स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आपण अगोदर पण यूज केलं होतं योगर्ट फॉर्मेशनमध्ये. ओके, हे 2 जे आहेत, लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की होता, इथे लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस आणि लॅक्टोबॅसिलस क्रीमोरिस. तर असे 3 बॅक्टेरिया ॲड केले जातात. हे जे आहेत बायोलॉजिकल नेम्स आहेत, त्याचे सायंटिफिक किंवा बायोलॉजिकल नेम आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये कधीही ज्यावेळेस तुम्ही कोणतेही प्रोडक्ट ज्यावेळेस स्टडी करणार असाल त्यावेळेस मायक्रोबायोलॉजी या चॅप्टरमध्ये तुम्हाला जो कोणताही क्वेश्चन विचारला जाईल त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे नाव लिहिणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रोडक्ट्सनुसार जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते तुम्हाला पाठ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळे लक्षात ठेवा. आणि हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे काय आहेत, बायोलॉजिकल नेम आहेत. कधीही बायोलॉजिकल नेम लिहत असताना तर बायोलॉजिकल नेममध्ये सर्वात पहिल्यांदा जीनस आणि त्याच्यानंतर स्पेसिसचं नाव असतं. तर जीनस जो आहे तो पहिला जो अक्षर आहे तो कॅपिटल लेटरमध्ये लिहायचा, दुसऱ्याची जी स्टार्टिंग आहे म्हणजे स्पेसिसची जी स्टार्टिंग आहे ती स्मॉल लेटरमध्ये करायची आणि दोन्हीलाही अंडरलाईन करणं खूप गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये कोणतेही क्वेश्चन विचारले जातील आणि त्यावेळेस तुम्हाला त्या प्रोडक्टच्या पुढे किंवा त्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती लिहित असताना मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस बायोलॉजिकल नाव तुम्हाला लिहायचं आहे, तर त्यावेळेस त्यांना अंडरलाईन करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जीनसचं कॅपिटल लेटर आणि पहिला जो अक्षर आहे तो कॅपिटल लिहायचा आणि दुसरा जो स्पेसिस आहे त्याचा स्मॉल लेटरमध्ये लिहायचा. ह्या 3 गोष्टी
लक्षात ठेवायच्या. आणि त्याचबरोबर हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे सतत लक्षात ठेवा की बायोलॉजिकल किंवा सायंटिफिक नाव लिहत असताना कधीही कोणत्याही ऑर्गॅनिझमचं त्यावेळेस जीनस आणि स्पेसिसमध्ये असतं. जीनस ऑलवेज कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं पहिलं अक्षर आणि स्पेसिसचं पहिलं अक्षर स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आणि दोन्हीला अंडरलाईन करायचं. ओके, तर मिल्क आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये 3 मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण मिक्स केलेले आहेत. पहिला लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. ज्यावेळेस मिल्कमध्ये आपण 3 बॅक्टेरिया ॲड करतो त्यावेळेस काय होतं, तर जो काही मिल्क आहे तो सोर टेस्टमध्ये फॉर्म होतो. एक सोरनेस टेस्ट येते. त्याच्यानंतर जो काही मिल्क आहे तो थोडासा सॉलिड फॉर्ममध्ये होतो आणि त्याच्यासोबत वॉटर फॉर्मेशन होतं. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण दुधापासून दही बनवतो त्यावेळेस आपण पाहतो की लिक्विड फॉर्ममधला हा आपल्याला थोडासा सॉलिड फॉर्ममध्ये आणि त्याचबरोबर वॉटर दिसतं, बरोबर आहे, दह्यासोबत थोडंसं वॉटर दिसतं. तर सेम तशी फॉर्मेशन होतं. एक सोरनेस येते टेस्ट आणि त्याच्यासोबतच जो काही मिल्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये किंवा सेमी सॉलिड फॉर्ममध्ये तो म्हणजेच काय, तर डेन्स टेक्स्चर दिसतं. मिल्कचं कसं टेक्स्चर दिसतं, डेन्स टेक्स्चर दिसतं. त्याच्यानंतर सोबतच वे फॉर्मेशन. वे म्हणजेच काय, तर वॉटर कंटेंट. जे काही वॉटर कंटेंट आपल्याला डेन्स टेक्स्चरमध्ये दिसणार आहे त्याला काय म्हटलं जातं, वे म्हणलं जातं. आणि हे वे रिमूव्ह करणं गरजेचं आहे. रिमूव्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जो काही सॉलिड फॉर्ममध्ये आहे तो आपल्याला चीज भेटेल. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं, जे काही मिल्क इंडस्ट्रीमध्ये आलं होतं त्याच्यामध्ये आपण टेस्ट केल्या. एक केमिकल टेस्ट आणि दुसरी मायक्रो ऑर्गॅनिझम टेस्ट. ओके, त्याच्यामुळे मिल्क हा कन्फर्म झाला की चीज फॉर्मेशनसाठी यूज करू शकतो. त्याच्यानंतर जे काही मिल्क आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, 3 बॅक्टेरिया ह्या ॲड केल्या. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. हे 3 बॅक्टेरिया ॲड केल्याच्या नंतर मिल्क जो आहे त्याला टेस्ट कशी येते, सोर टेस्ट येते. त्याचबरोबर त्याचं टेक्स्चर हे डेन्स होतं आणि त्याचबरोबर वे फॉर्मेशन होतं. वे म्हणजे काय, वॉटर कंटेंट. जे काही वॉटर कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार आहे, पण हे जे वॉटर कंटेंट आहे ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे. ओके, तर हे रिमूव्ह केल्याच्या नंतर आपल्याला टेक्स्चर हे डेन्स फॉर्मेशनमध्ये भेटेल. तर याच्यानंतर काय होतं, आपण काय केलं, वे रिमूव्ह केला म्हणजे वॉटर कंटेंट जो आहे तो रिमूव्ह केला. त्याच्यानंतर जो काही वे रिमूव्ह केल्याच्या नंतर डेन्स टेक्स्चर आहे याच्यामध्ये आपण या साईडला घेऊ. जो काही मिल्कचा डेन्स टेक्स्चर बनलेला आहे याच्यामध्ये एन्झाईम मिक्स करणं गरजेचं आहे. तर जनरली याच्यामध्ये एक मेथड आहे की अगोदर जे काही चीज फॉर्मेशन केलं जायचं त्यावेळेस जे काही कॅटल्स आहेत, म्हणजे जे काही काऊ बफेलोज आहेत, त्या कॅटलच्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये रिनेट नावाचा एन्झाईम असायचा. कोणता, रिनेट नावाचा. रिनेट नावाचा एन्झाईम हा प्रेझेंट असायचा. त्याचा यूज करून ते चीज फॉर्मेशन केले जायचं. पण आता काय केलं जातं, हा जो आहे कॅटलच्या ॲलिमेंटरी कॅनलमधला रिनेट एन्झाईम न घेता अगोदर काय करायचे, कॅटलच्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये जो काही रिनेट एन्झाईम भेटायचा तो यूज करून चीज फॉर्मेशन केलं जायचं. पण व्हेजिटेरियन चीज म्हणून आता काय केलं जातं आहे, रिनेटच्या ऐवजी जो काही फंगाय आहे, फंगायमधला प्रोटीएज एन्झाईम हा यूज केला जातो. कशासाठी, चीज फॉर्मेशनसाठी. आपण अगोदर पण पाहिलं ज्यावेळेस डेअरी प्रोडक्ट्स पाहत असताना की आपण चीज फॉर्मेशनसाठी फंगायचा यूज करतो, बरोबर आहे. तर इथे आपण फंगायमधला प्रोटीएज एन्झाईम हा यूज केलेला. जनरली हा जो रिनेट एन्झाईम आहे तो कॅटलच्या ॲलिमेंटरी कॅनलमधला एन्झाईम तिथे भेटतो. ॲलिमेंटरी कॅनलमध्ये हा एन्झाईम भेटतो. हा एन्झाईम ट्रेडिशनली यूज केला जायचा. पण आता व्हेजिटेरियन चीज फॉर्मेशनमध्ये जनरली काय केलं जाते, तर फंगायचा जो की प्रोटीएज एन्झाईम आहे त्याचा यूज केला जातो. ओके, तर हा जो एन्झाईम आहे तो मिक्स केला जातो.
तर जनरली आपण इथे काय केलेलं आहे, जे काही डेन्स टेक्स्चर आपल्याला भेटलेलं आहे मिल्कचा, त्याच्यामध्ये आपण जो काही वे आहे म्हणजे वॉटर कंटेंट आहे त्याला रिमूव्ह केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रोटीएज एन्झाईम आपण ॲड केलेला आहे. तर हा जो ॲड केल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती चीज प्रोसिजर सुरू करतो, चीज फॉर्मेशनची प्रोसिजर सुरू करतो. म्हणजेच काय, हा जो डेन्स टेक्स्चर आहे त्याला कट केलं जातं. कटिंग, सर्वात पहिल्यांदा जो काही टेक्स्चर आपल्याला भेटलेलं आहे त्याला कट केलं जातं. त्याच्यानंतर वॉश केलं जातं, वॉश केलं जातं, वॉशिंग केलं जातं म्हणजे वॉटरमध्ये त्याला वॉश करून घेतलं जातं. त्याच्यानंतर रबिंग केली जाते, रब केलं जातं. त्याच्यानंतर साल्टिंग केली जाते म्हणजे साल्ट कंटेंट हा मिक्स केला जातो. ओके, साल्ट म्हणजे साल्ट हे मिक्स केलं जातं. त्याच्यानंतर कारण की आपल्याला माहीत आहे चीज जो आहे त्या चीजमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला एक सोर टेस्ट लागतं आणि त्याचबरोबर थोडासा नमकीनमध्ये लागतं. ओके, तर ते काय आहे, आपण त्याला साल्टिंग करतो. त्याच्यानंतर साल्टिंग केल्याच्या नंतर साल्टिंग केल्याच्या नंतर आपण इसेन्शियल मायक्रोब्स, जे काही गरजेचे मायक्रोब्स आहेत ते आपण ॲड करतो. त्याचबरोबर पिगमेंट्स आणि ज्या फ्लेवर्स आपल्याला चीज बनवायचा त्या फ्लेवरमध्ये फ्लेवर्स आपण ॲड करतो. फ्लेवर्स ॲड केल्याच्या नंतर तो चीज हा प्रेस केला जातो, प्रेस्ड, त्याला प्रेस केलं जातं. ओके, त्याच्यानंतर त्याला कट केलं जातं पीसेसमध्ये, पीसेसमध्ये त्याचे कट केले जातात आणि त्याच्यानंतर त्याला राईप करण्यासाठी, रॅपनिंगसाठी ठेवून देतात, रॅपिंगसाठी ठेवून देतात. तर इथे काय होतं, चीज फॉर्मेशन होतं. तर सर्वात पहिल्यांदा चीज फॉर्मेशनची मेथड खूप सिंपल आहे, लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा आपण चीज फॉर्मेशनसाठी काय घेतो आहे, जे काही काऊ मिल्क भेटतं त्याला कलेक्ट करतो. कलेक्ट करून ज्यावेळेस ते मिल्क इंडस्ट्रीमध्ये येतं त्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं तर त्याच्यावरती 2 टेस्ट घेतल्या जातात. कोणती कोणती, एक केमिकल टेस्ट आणि सेकंड मायक्रो ऑर्गॅनिझम टेस्ट. केमिकल टेस्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम टेस्ट ही कशासाठी घेतली जाते आपण पाहिलेलं आहे. केमिकल टेस्ट याच्यामुळे की काऊमध्ये फॅट्स प्रोटीन्स हे किती आहेत, आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची टेस्ट ह्याच्यासाठी घेतली जाते की हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स तर त्याच्यामध्ये नाही येत ना, आणि असतील तर त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर आहे ती आपल्याला करता येईल, आणि युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्ससुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही टेस्ट झाल्याच्यानंतर तो मिल्क कशासाठी यूज केला जातो तर चीज फॉर्मेशनसाठी यूज केला जातो. तर चीज फॉर्मेशनसाठी यूज करताना सर्वात पहिल्यांदा काय केलं जातं तर मिल्कमध्ये आपण काय मिक्स करतोय, 3 मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिक्स करतोय. कोणते कोणते, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. हे 3 मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲड केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतं तर जे काही मिल्क आहे त्याच्या टेस्ट ही सोर टेस्ट येते. त्याचबरोबर जे मिल्क लिक्विड फॉर्ममध्ये होतं ते आपल्याला डेन्स टेक्स्चरमध्ये भेटतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला वे भेटतो. वे म्हणजे वॉटर कंटेंट. हा जो वॉटर कंटेंट आहे ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वॉटर कंटेंट रिमूव्ह करणं म्हणजे वेइंग केल्याच्या नंतर आपल्याला जो डेन्स टेक्स्चर आहे तो प्रेझेंट असतो, आपल्याजवळ असतो. हा जो डेन्स टेक्स्चर आहे याच्यामध्ये ट्रॅडिशनल मेथडनुसार जे काही कॅटल्स आहेत त्यांच्या ॲलिमेंटरी कॅनलमधला रिनेट एन्झाईम ॲड केला जायचा, पण आता ती ट्रॅडिशनल मेथडच्या ऐवजी काय यूज केलं जातं आहे तर फंगायमधला प्रोटीएज एन्झाईम यूज केला जातो. ओके, प्रोटीन ब्रेकडाऊनसाठी. तर फंगायमधला प्रोटीएज एन्झाईम ॲड केला जातो. हा जेव्हा ॲड केला जातो म्हणजे व्हेजिटेरियन चीज म्हणून आता फंगायमधला प्रोटीएज एन्झाईम ॲड केला जातो. हा ॲड केल्याच्या नंतर जे काही डेन्स टेक्स्चर आहे त्याला काय केलं जातं, कटिंग इन पीसेस, कट केलं जातं. त्याच्यानंतर त्याला वॉश केलं जातं. वॉश केल्याच्या नंतर त्याला रब केलं जातं. रब केल्याच्या नंतर साल्टिंग केलं जातं म्हणजे साल्ट मिक्स केला जातो. त्याच्यानंतर जे काही इसेन्शियल मायक्रोब्स आहेत ते ॲड केले जातात. जे काही पिगमेंट्स ॲड करायचे ते पिगमेंट्स ॲड करतात. त्याला फ्लेवर येतो, फ्लेवर ॲड करतात. मग फ्लेवर ॲड केल्याच्यानंतर त्याला प्रेस केलं जातं. प्रेस करून त्याची पीसेसमध्ये कट केले जातात आणि ते जे काही चीज
जे आपण पर्टिक्युलर पीसेसमध्ये कट केलेलं जे चीज फॉर्म झालेलं आहे त्याला काय केलं जातं, रॅप करण्यासाठी ठेवून दिलं जातं। रॅपिंगच्या टाईम पिरियडनंतर मग आपण तो चीज आपल्या खाण्यासाठी यूज करतो। तर ही आहे चीजची मेथड। याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्ही ॲड केलेले आहेत आणि त्याचबरोबर कोणते एन्झाईम्स यूज केलेले आहेत। ओके, कारण की आपण अगोदरच सांगितलं होतं की चीज प्रोडक्शनसाठी आपण फंगाई यूज करतो। ओके, तर हा जो फंगाई आहे त्याच्यामधला कोणता एन्झाईम, प्रोटीएज एन्झाईम, आणि ट्रॅडिशनली यूज केला जायचा कॅटल्समधला एलिमेंटरी कॅनलमध्ये जो काही भेटतो तो रिनेट एन्झाईम। ओके, तर जनरली जे काही चीज प्रोडक्शनची मेथड आहे खूप सिंपल आहे। दूध मिल्क कलेक्ट करून आणलं जातं, त्याच्यावरती टेस्ट केल्या जातात, नंतर त्याच्यामध्ये मायक्रोब्स ॲड केले जातात, त्याच्यानंतर जो डेन्स टेक्स्चर आहे त्याच्यामध्ये एन्झाईम ॲड केला जातो। एन्झाईम नंतर चीजची प्रोसिजर होते, कटिंग, वॉशिंग, रबिंग, साल्टिंग, त्याच्यानंतर इसेन्शियल पिगमेंट, फ्लेवर, जे काही मायक्रोब्स आहेत ते ॲड करून त्याला व्यवस्थित फ्लेवर देऊन चीज हे कट केलं जातं पीसेसमध्ये आणि त्याला प्रेस करून राईप होण्यासाठी ठेवून दिलं जातं। तर ही सिंपल मेथड आहे चीजची। योगर्टची प्रोसिजर बघितल्याच्यानंतर इथेपर्यंत आपल्याला योगर्टची प्रोसिजर दिसते। ओके, त्याच्यानंतर चीजची प्रोसिजर दिसते। तर हा जो चीज फॉर्मेशन आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर जे काही बॅक्टेरिया आपण यूज करतो जनरली हे जिथे काही चीज प्रोडक्शन करणारे इंडस्ट्रीज आहेत तिथे स्ट्रिक्टली क्लीननेस असणं खूप गरजेचं आहे, कारण की जास्त प्रमाणात जे काही बॅक्टेरिया आपण यूज करतो त्यांच्यावरती डायरेक्ट व्हायरसेस अटॅक करण्याचे चान्सेस खूप असतात। म्हणून जे काही चीज फॉर्मेशनची इंडस्ट्री असेल तर तिथे स्ट्रिक्टली क्लीननेस असणं खूप गरजेचं आहे। ती पूर्ण फॅक्टरी ही खूप क्लीन ठेवली जाते। पण सध्या आता खूप साऱ्या जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं फॉर्मेशन केलं जाते त्याच्यामध्ये जे काही व्हायरस रेझिस्टन्स म्हणजे व्हायरसला रेझिस्ट करणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यांचं जास्त प्रमाणात प्रोडक्शन झाल्यामुळे आता व्हायरसेसचा धोका नाही आहे, ज्याच्यामुळे बॅक्टेरियावर व्हायरसेस अटॅक केले जायचे। पण आता सध्या व्हायरस रेझिस्टन्स बॅक्टेरिया हे चीज प्रोडक्शनसाठी यूज केले जातात। एकतर वेगवेगळ्या व्हरायटीज यूज केल्या जातात जे की व्हायरस रेझिस्टन्स आहेत, त्याचबरोबर आर्टिफिशियल स्ट्रेन्ससुद्धा फॉर्म केलेले आहेत ज्याच्यामुळे अननेसेसरी जे काही मटेरियल फॉर्मेशन आहे किंवा अननेसेसरी ज्या स्टेप्स आहेत चीज फॉर्मेशनमधल्या त्यासुद्धा रिपीट होऊ नये त्यासाठी काय केलं जातं, तर आर्टिफिशियल स्ट्रेन्स यूज केले जातात आणि व्हायरसेसचा धोका टाळण्यासाठी बॅक्टेरियाज हे व्हायरस रेझिस्टन्स बॅक्टेरियांच्या व्हरायटीज ह्यासुद्धा फॉर्म केलेल्या आहेत। तर चीज फॉर्मेशन जे आहेत याच्यामध्ये पुन्हा आपण त्यांच्या जो काही रायपिंग पिरियड आहे त्याच्यानुसार चीजचे वेगवेगळे प्रकारस आहेत किंवा चीज आपल्याला भेटतं, कारण की आपण वेगवेगळे चीजचे नाव आतापर्यंत ऐकलेले आहेत। तर जनरली हे चीज जे आहेत त्यांचा रायपिंग पिरियड किती असतो आणि किती रायपिंग पिरियडच्या नंतर जो काही चीज फॉर्म होतो त्या चीजला कोणतं नाव दिलं जातं हे सुद्धा आपण पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या प्रकारचे चीज असतात। चीज कोणते कोणते आहेत ते आपण आता पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा जो चीज आपण पाहणार आहोत तो आहे फ्रेशली, जो काही फ्रेशली चीज फॉर्मेशन होतं तो चीज जो की लगेच आपण तयार केल्या यूज करतो। तर फ्रेशली फॉर्म्ड चीज जो आहे तो जनरली सॉफ्ट असतो, तो कसा आहे, सॉफ्ट आहे। आणि त्याचबरोबर असे कोणते कोणते चीज आहेत जे फ्रेशली फॉर्म केल्या आपण घेतो, तर कोणते कोणते चीज आहेत, तर सर्वात पहिल्यांदा एक्झाम्पलमध्ये आपण पाहत आहोत कॉटेज चीज, सेकंड मोझरेला चीज, त्याच्यानंतर थर्ड जो आहे तो आहे क्रीम चीज। तर असे 3 एक्झाम्पल आहेत जे की फ्रेशली चीज फॉर्मेशनमध्ये भेटतात। फर्स्ट आपण बघितलं फ्रेशली चीज, ज्याच्यामध्ये जनरली जे तयार केल्या आपण यूज करतो तर जो की जनरली सॉफ्ट असतो आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, तर कॉटेज चीज, मोझरेला चीज अँड
क्रीम चीज. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो जनरली रायपिंग पिरियड कितीचा आहे याच्यानुसार आपण काय केलं आहे, चीजचे डिवायडेशन केलेलं आहे. ओके, तर जनरली जे फ्रेशली चीज होता म्हणजे तयार केलेला जो फ्रेशली चीज आहे, तर आता जो सेकंड आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये जो काही रायपिंग पिरियड आहे तो 3 to 12 months. जनरली 3 to 12 months रायपिंग पिरियडमध्ये जे काही चीज फॉर्मेशन होतं, जनरली हा जो चीज आहे तो सेमी हार्ड असतो. ओके, सेमी हार्ड असतो. तर असे कोणते कोणते चीज आहेत त्यांचे नाव काय आहेत, तर केडार चीज. सेकंड जो चीज आपण पाहिला ज्याचा रायपिंग पिरियड किती आहे 3 to 12 months, त्याच्यामध्ये जे काही चीज फॉर्म होतो तो सेमी हार्ड असतो. आणि त्याचं जर एक्झाम्पल जर बघितलं तर केडार चीज. केडार चीज हे काय आहे तर 3 to 12 months रायपिंग पिरियडमध्ये फॉर्म होणारा जो चीज आहे त्याचं नाव काय आहे, केडार चीज. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ज्याचा रायपिंग पिरियड आपल्याला 12 to 18 monthsचा आहे. 12 to 18 months जो रायपिंग पिरियड आहे याच्यामध्ये जो काही चीज फॉर्म होतो किंवा प्रोड्यूस होतो तो हार्ड चीज असतो, पूर्णपणे हार्ड चीज असतो. आणि याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर पार्मेसन चीज. पार्मेसन चीज जो आहे ज्याचा रायपिंग पिरियड किती असतो 12 to 18 months. ओके, तर अशा प्रकारे टोटल 3 टाईप्समध्ये आपल्याला काय भेटतात तर चीज भेटतात. तर अशामध्ये सर्वात पहिल्यांदा जो फ्रेशली फॉर्म झालेला चीज आहे जो की सॉफ्ट असतो, ज्याच्यामध्ये आपण 3 एक्झाम्पल बघितलेत. एक कॉटेज चीज, सेकंड मोझोरेला चीज आणि थर्ड वन क्रीम चीज. तर हे 3 जे नावं आपण ऐकतो हे जनरली कसे असतात तर त्यांचा रायपिंग पिरियड काही नाही आहे, ते फ्रेशली फॉर्म झालेले चीज असतात. त्याच्यानंतर सेकंड जो आहे ज्याचा रायपिंग पिरियड 3 to 12 months आहे आणि तो पूर्णपणे सेमी हार्ड असतो, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघतो केडार चीज. ओके, आणि थर्ड वन जो आहे त्याच्यामध्ये 12 to 18 monthsचा रायपिंग पिरियड आहे आणि तो हार्ड असतो आणि त्याचं नाव काय आहे तर पार्मेसन चीज. असे टोटल रायपिंग पिरियडनुसार चीजचे आपण डिवायडेशन पाहिलेलं आहे. फ्रेशली कोणते असतात 12 monthsपर्यंतचे कोणते असतात, 18 monthsपर्यंतच्या रायपिंग पिरियडमध्ये कोणते चीज भेटतात. चीज प्रोडक्शनच्या नंतर आपण जो नेक्स्ट प्रोडक्ट्स पाहणार आहोत तो आहे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स जनरली रिसंट डेजमध्ये जास्त प्रमाणात त्याचं जास्त इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे. जनरली प्रोबायोटिक्स म्हणजे काय आणि प्रोबायोटिक्स हे इतकं इम्पॉर्टन्स का वाढले त्याचं, तर ते आपण माहिती करून घेणार आहोत. प्रोबायोटिक्स जनरली प्रोबायोटिक्स हा सुद्धा एक मिल्क प्रोडक्ट आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज केला जातो, जसं की लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी and Bifidobacterium bifidum. एक्सेट्रा. तर प्रोबायोटिक्समध्ये जनरली या मायक्रोब्सचा यूज केला जातो, लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. ओके, तर जनरली हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत या जनरली प्रोबायोटिक्समध्ये याच मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज केला जातो. तर या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काय यूज केला जातो तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, आपल्या बॉडीमध्ये जनरली जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ useful microorganisms
युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतात. कशासाठी? हेल्पिंग टू डायजेशन अँड ऑल्सो हे एक काम करतात, इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कशासाठी? तर डायजेशनसाठी यूज करतात. आणि त्याचबरोबर डिक्रीज दी हार्मफुल बॅक्टेरिया, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, तर जनरली जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतात. कशासाठी? तर डायजेशनसाठी ते हेल्प करतील. आणि सेकंड वन, जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये असतील त्यांना डिक्रीज करतात. जनरली आपण 9th स्टँडर्डमध्ये युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे. ओके, तर क्लोस्ट्रिडियम जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. तर असे जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील आपल्या बॉडीमध्ये, इंटेस्टाईनमध्ये डायजेशन प्रोसेसला युजफुल असणारे मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन इन्क्रीज केलं जातं आणि जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना डिक्रीज केलं जातं. तर असे जे काही मेन जी प्रोसेस होते किंवा आपल्या बॉडीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचं इन्क्रीज करण्याचं, पॉप्युलेशन इन्क्रीज करण्याचं जे मेन काम आहे ते कोण करतं? तर प्रोबायोटिक्स करतात. जनरली प्रोबायोटिक्समध्ये कोणत्या ऑर्गॅनिझम्स असतात, प्रोबायोटिक्स काय करतात हे आपण पाहिलं. तर जनरली प्रोबायोटिक्सचे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत? तर प्रोबायोटिक्स आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्समधून भेटतं? तर जसं की यॉघर्ट आहे, केफीर आहे, त्याच्यानंतर डार्क चॉकलेट, त्याच्यानंतर मिझो सोप, त्याच्यानंतर कॉर्न सिरप, मायक्रोअल्गी फूड्स, ऑइल्स, पिकल्स एक्सेट्रा. असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामधून आपल्याला प्रोबायोटिक्स भेटतात. जसे की यॉघर्ट आहे, केफीर आहे, डार्क चॉकलेट आहे, मिझो सूप आहे, त्याच्यानंतर कॉर्न सिरप आहे, मायक्रोअल्गी लाईक फूड्स आहेत जे की सी फूड्स आपण ज्याला म्हणतो, ऑइल्स आहेत, पिकल्स आहेत. याच्या थ्रू आपल्याला जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्स भेटतात. तर रिसंट डेजमध्ये जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्सचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात होते. तर याचं मेन रिझन काय आहे ते तरी आपल्याला माहीतच आहे. याचं मेन रिझन काय आहे? तर याचं मेन रिझन आपण पाहणार आहोत. आपण काय म्हणलं होतं की प्रोबायोटिक्स काय करतात? तर बॉडीमध्ये जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतात, जे हार्मफुल आहेत त्यांना डिक्रीज करतात. बरोबर आहे. तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्रीज होतात, इन्क्रीज केले जातात, तर ते कशासाठी? जे काही आपली मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे आपल्या जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे जास्त प्रमाणात इन्क्रीज केले जातात किंवा त्यांची संख्या ही वाढवली जाते. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये, इंटेस्टाईनमध्ये ते कॉलनीजमध्ये राहतात. तर ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी युजफुल जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना इन्क्रीज केलं जातं. आणि जर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे काय करतात तर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीला डिस्टर्ब करतात. तर जे काही डिस्टर्ब करण्यासाठी किंवा जे काही बॉडीसाठी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब होते अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय केलं जातं? डिक्रीज केलं जातं. तर असे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांना डिक्रीज करणे, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणे आणि जे काही हार्मफुल बॅक्टेरियाला रेजिस्ट करणारे जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना इन्क्रीज करण्याचं मेन काम कोण करतं? तर प्रोबायोटिक्स करतात. तर याचबरोबर
जर बघितलं तर सेकंड जे काही आपण ज्यावेळेस आपल्याला कोणतेही डिसीज होतात त्यावेळेस आपण अँटीबायोटिक्स खातो, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक्स खातो त्यावेळेस आपले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ते इनॅक्टिव्ह होतात. ते काय होतात? इनॅक्टिव्ह होतात. आपण ज्यावेळेस अँटीबायोटिक्स खातो त्यावेळेस ते इनॅक्टिव्ह होतात. तर त्यांना पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण केव्हा ॲक्टिव्ह होतील ते ज्यावेळेस आपण प्रोबायोटिक्स खातो. तर अँटीबायोटिक्स खाल्ल्याच्या नंतर जे काही इनॅक्टिव्ह झालेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं काम कोण करतं? तर प्रोबायोटिक्स करतात. त्याच्यानंतर थर्ड वन आहे, जनरली जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्यासाठी युजफुल आहे तसेच ह्या जो प्रोबायोटिक्स आहे आपल्या बॉडीमध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतोच, त्याचबरोबर आणखी एक मेन फंक्शन प्ले करतो, तो आहे ट्रीटमेंट. तर कोणते कशाच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो? तर डायरिया अँड त्याचबरोबर पोल्युट्री. तर मेन जे काही डायरिया आणि पोल्युट्री आहेत तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी प्रोबायोटिक्स हे यूज केले जातात. सर्वात पहिल्यांदा प्रोबायोटिक्स आपण कशाला म्हणतो, त्याच्यामध्ये कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रोडक्ट्सनुसार मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे जे काही नावं दिलेले आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. तर सर्वात पहिल्यांदा लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम हे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोबायोटिक्समध्ये जास्त प्रमाणात यूज केले जातात. तर हे जे प्रोबायोटिक्स आहेत त्याचं मेन फंक्शन काय आहे? तर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन इन्क्रीज करणे आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन डिक्रीज करणे. आणि हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कशासाठी युजफुल आहेत? तर जे काही आपले डायजेशन किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यासाठी आपल्याला खूप युजफुल आहेत. तर प्रोबायोटिक्स आपल्याला कशा थ्रू भेटतात, कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्स थ्रू भेटतात? योगर्ट, केफीर, डार्क चॉकलेट, मिझोसोप, कॉर्न सिरप, मायक्रोअल्गी फूड्स, सी फूड ज्याला म्हणतो, ऑइल्स, पिकल्स एक्सेट्रा अशा प्रोडक्ट्समधून आपल्याला प्रोबायोटिक्स भेटतात. आणि प्रोबायोटिक्सचं मेन रोल्स काय काय आहेत? तर फर्स्ट रोल जो काय करतो, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना इन्क्रीज करणे आणि जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना डिक्रीज करणे हे मेन काम आहे. त्याच्यानंतर सेकंड काम, आपण जे काही अँटीबायोटिक्स खातो त्याच्यामुळे प्रोबायोटिक्स थ्रू जे काही आपल्या बॉडीमधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते इनॅक्टिव्ह होतात. हे इनॅक्टिव्ह झालेले अँटीबायोटिक्समुळे इनॅक्टिव्ह झालेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण काय खातो? तर प्रोबायोटिक्स खातो, ज्याच्यामुळे ते ॲक्टिव्ह होतात. थर्ड वन, ट्रीटमेंटसाठी सुद्धा प्रोबायोटिक्सचा यूज केला जातो, जसं की डायरिया ट्रीटमेंट असेल किंवा पोल्युट्री फॉर्मिंगमधले ट्रीटमेंटसाठी सुद्धा प्रोबायोटिक्सचा यूज केला जातो. प्रोबायोटिक्स नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विनेगर प्रोडक्शन आणि ब्रेड फॉर्मेशन अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती घेणार आहोत.